तुका मने आते
संत संगी सर्व काळ प्रेमाचा चंद्रभागे स्नारिता वन करी अकल्प आयुष्य व्हावे तया गुळा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी अहंकाराचा वारा न लागो राजसा म्हणे तया सावे कल्याण कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी मागणी देत तुझ प्रती आहे या संतांशी निरवी हेची माझ दे काही न मागो म्हणे आता उदारत हो देवी पायी सदा या संतांशी निरवी हेची माझ दे आणि तुझे काही न मागो देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम एक 2 मिनिटं सावध खाली बसा 2 मिनिटं सावध खाली बसा बसा सर्वांनी खाली आपला कार्यक्रम संपलेला आहे कार्यक्रमाचा समारोप झालेला आहे आपली महाआरती झालेली आहे ज्ञानेश्वर भगवान विष्णू नवरत्न भगवान राहा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्त मस्तक हे पायावरी तुझ्यावरती संतांचे आज लोकांना शांती समारोपाची प्रसादाची सेवा आमचे गुरुबंधू भक्तिपरायण साधू महाराज यांनी असावी अशी जरूर कोणाच्या तुझी संगती झाली आमची चिंती हा अभंग घेऊन सेवा संपन्न केलेली आहे सर्व ग्रामस्थ पंचकृषी भाविक यांच्यावरती महाराजांचं आभार विनंती घेतो महत्वाची गोष्ट उद्याचे कार्यक्रम या कार्यक्रमाची दिशा आणि महाराज सेवा ग्रामस्थ मंडळ सांगतील तत्पूर्वी मला एक महत्वाची सूचना द्यायची आहे की या वर्षामध्ये ज्ञानोबा जन्माला 750 वर्ष पूर्ण होतात म्हणजे सप्तशतकोत्तर सुवर्णोत्सव महाराष्ट्र सरकारने असा जाहीर काढलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी असा जाहीर काढलेला आहे की महाराष्ट्रामधीलच नव्हे तर परप्रांतातील लोकांनी देखील विशेषतः महाराष्ट्रामधील सर्व शहर नगरपालिका नगर परिषद गावं वाड्या वस्ती याच्यावरती सगळ्यांनी लक्ष बघा यामध्ये सर्व वाड्या वस्त्यांवरती गावामध्ये 15 ऑगस्ट 15 तारखेला ज्ञानोबांची प्रतिमा किंवा ज्ञानेश्वरी ग्रंथ एका पालखीमध्ये घेऊन सर्व गावामधून ती पालखी मिरवणूक काढावी असा फडणवीस साहेबांचा निर्देश आहे असा त्यांचा मुख्यमंत्री प्रशासनाचा असा त्यांचा आदेश आहे या आदेशाचं आपण सर्वांनी पालन करायचं आहे ही एक वारकरी संप्रदायाची मोठी क्रांती आहे कारण आतापर्यंत सरकारी दरबारी अशा प्रकारचा माझ्याकडे ऐकवत कार्यक्रम नाही पण फडणवीस साहेबांनी एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेऊन विधान परिषदेमध्ये अशा प्रकारे विषय मांडण्याचा ज्या तयार केला आणि तो ज्या महाराष्ट्रामध्ये संपन्न करून तर 15 तारखेला ज्ञानोबांची पालखी प्रत्येक गावामध्ये माता माऊलींनी ज्ञानोबा 15 तारखेला 15 ऑगस्ट दिवशी संध्याकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये काय तर पालखीची मिरवणूक निघेल तर सगळ्यांनी माऊलींचं चांगल्या प्रकारचं स्वागत करायचं सगळा समाधान रांगोळी वगैरे नवी कपडे आणि तुळशी आपली तुळशी पाण्याची कलस झेंडे पताका अशा प्रकारे मोठ्या थाटामाटामध्ये आपली पालखी ज्ञानोबांची मिळून या ठिकाणी काढायची आहे इतर गावची मुली असतील त्यांनी देखील प्रेरणा घ्या तुम्ही तुमच्या बी गावामध्ये वाडीवरती वस्तीवरती ज्ञानोबांचं अशा प्रकारचं स्वागत करायचं आहे पहिलाच आपला आनंदमध्ये श्रीक्षेत्र माऊली ज्ञानोबांच्या पंचकृषीमध्ये जो महाराजांचा समोर ज्ञानेश्वर महाराज संस्थांनी केला त्या ठिकाणी परप्रांतामध्ये अनेक नेते मंडळी आले होते आपले फडणवीस साहेब त्या ठिकाणी आले होते तात्पर्य हा आपला वारकऱ्याचा सण बनला महाराष्ट्र सरकारचा सर्व सगळ्यांचा हा सण बनलेला आहे हा सगळा उत्सव बनलेला आहे याच्यामध्ये सगळ्यांनी
सहभागी व्हावं, सगळ्यांनी दानवायांचं स्वागत करावं, हे तुमच्या पायाला लागून विनंती करतो, लागणीय पाया. अशा प्रकारे विनंती करून दुसरी एक महत्वाची सूचना की गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी कीर्तन असतं गोकुळाष्टमीचं आणि काळ असतो. तर त्या दिवशी यथाशक्ती प्रत्येकाने काय करायचे, भगवान श्रीकृष्णाला जगन्नाथपुरीला दररोज 56 प्रकारचे भोग असतात. कुठं आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये 3 देव मानले जातात. 3 कोणते? आपल्या महाराष्ट्रामध्ये नागब्रह्म म्हणजे लावणी श्रुतीचा आळघोष, अशा प्रकारचे हे आपल्या महाराष्ट्राचं देव आहे. ओडिशामध्ये आपले बालाजी त्या ठिकाणी आर्त ब्रह्म, तिथं पैसा हा देव आहे. आणि जगन्नाथपुरीला अन्न हेच ब्रह्म. कारण त्या ठिकाणी एकादशी दिवशी देखील भगवान श्रीकृष्णाला 56 प्रकारचे भोग दाखवले जातात. कुठं? तिथे एकादशी उलटी लागलेली जी कोणी त्यांनी पाहिलं असेल. जगन्नाथपुरीला जगन्नाथाच्या मंदिरामध्ये एकादशी उलटी लागली आणि भगवान श्रीकृष्णाला 56 प्रकारचे भोग दाखवले जातात. ते कृपया आपल्या इथं गोकुळाष्टमी साजरी होती. तर गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी कोणी शिरा आला, कोणी पोळ्या आला, कोणी भात आला, पण असे 56 प्रकारचे भोग 56 प्रकारच्या पराक्रमाचा देव आपल्या भूमीला दाखवावं ही विनंती सर्वांना. माझी सूचना संपली. यानंतर ग्रामसभेने निवेदन करते. रामकृष्ण मस्त काही पायावरी या वारकरी संपली. अनंत कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा, कैवल्य सम्राट संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्वंद्य जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ स्वामी चिंचोली सर्व सौजन्यकार आणि युवक वर्गाच्या संयुक्त विद्यमानाने गेली 54 वर्ष अविरतपणे चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, यामध्ये आजची 8व्या दिवसाची काल्याची कीर्तन सेवा खानदेश रत्न हरिभक्ती पारायण पांडुरंग महाराज आवारकर यांच्या सुमधुर वाणीतून आपण सर्वांनी ऐकली. माझ्यासहित सर्व स्वामी चिंचोलीकर आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने महाराजांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या काल्याच्या कीर्तनाचे सौजन्यकार श्री संभाजी मिंडे, सर्जराव मिंडे, त्यानंतर जगन्नाथ काळोखे यांच्यापैकी संतोष काळोखे यांच्यापैकी संभाजीराव मिंडे यांना मी विनंती करतो की त्यांनी महाराजांचा सन्मान करावा. सर्जराव मिंडे, संभाजी मिंडे, जगन्नाथ काळोखे, संतोष काळोखे त्यांचाही सन्मान होणार आहे महाराजांच्या हस्ते. त्यांनी कृपया स्टेजवरती यावे. त्याचबरोबर आपल्या या सप्ताहामध्ये रंग आणण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी मेहनत घेतली ते आपले दोन्ही गायनाचार्य आणि दोन्ही तबलावादक आणि सर्व कार्यकारी भजनी मंडळ यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने साथ दिली. खरं तर सर्वांचेच आभार आणि अभिनंदन. पण महाराष्ट्रभर या गायक वादकांची ख्याती आहे आणि ती अशीच देशभर पसरो आणि आमच्या संपूर्ण गावाला आपल्याबद्दल प्रेम, सद्भाव आणि अभिमान आहे की आपल्यासारखे लोक या सप्ताहामध्ये आले, आमच्यामध्ये मिसळले आणि अक्षरशः मिसळून गेले. त्याबद्दल सर्वांचेच मी हार्दिक असे आभार व्यक्त करतो. राहुल काळोखे यांनी देखील समोर यायचे. त्याचबरोबर आता थोड्याच वेळापूर्वी आपल्या तालुक्याचे लाडके माजी आमदार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष आदरणीय रमेश थोरात यांनी देखील उपस्थिती दर्शवली. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसहित त्यांचे सप्ताह कमिटीच्या वतीने खूप खूप आभार. तसेच या ठिकाणी या सप्ताहामध्ये आपल्याला लाभलेले सौजन्यकार हे यांचं वाचन एक थोड्या वेळात मी पुढे वाचन करणार आहे. महिलांना सर्वात अगोदर विनंती करतो की पुरुषांनी थोडस थांबायचंय आणि महिलांना जेवणासाठी या ठिकाणी बसून घ्यायचे. Thank you.